टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मस्साजोगते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 80 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे। मोठा दबाव राजीनाम्यासाठी होता। आपल्या सोबत बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? जवळपास 80 दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून संपूर्ण प्रकरण सुरू आहे। काल धक्कादायक असे फोटो समोर आलेले आहेत ज्यावेळी संतोष देशमुखांची हत्या झाली आणि आज राजीनामा झाला धनंजय मुंडेचा। काय सांगणार? मला असं वाटतं का एकंदरीत एवढी भ्रूण हत्या झाली आणि एवढं सगळं होऊन आम्ही राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केलं आहे। खरं तर हा दोन जातीतला वाद नाही आहे, ही प्रवृत्ती आहे। ज्याप्रमाणे संतोष देशमुखला हत्या झाली ती कशा प्रकारे केली, ती कुठल्या प्रवृत्तीचे लोक होते, त्यांची जात कोणती होती हा विषय महत्त्वाचा नाही आहे। त्यांची जी प्रवृत्ती होती ती फार मला असं वाटतं का एखाद्या दुश्मनाच्या म्हणजे कुठल्या ज्या औरंगजेबाने केलं नसेल असे कृत्य करून ठेवले आणि अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी तुम्हाला इतके वर्ष लागतं। ती प्रवृत्ती वाढली कशी, कोणं खतपाणी घातलं, हे जबाबदारी तिथल्या पोलीस प्रशासनाची नाही आहे। हे सगळं कसं आहे, हा सगळा डोंगर मोठा झाल्यानंतर मोठा झाल्यानंतर आता तुम्ही उंदराची चाल चढत आहे। वास्तविक याच्यामध्ये ह्या सगळा हत्या झाली म्हणून उघडकीस आलं, एकंदरीत चालू काय होतं बीडमध्ये, कोणाच्या आशीर्वादानं चालू होतं? राजकारण म्हणजे सगळंच काही असं समजणारे जे लोक आहे आणि राजकारणासाठी काही पण कुठे पण आणि कसंही पण करणारी जी प्रवृत्ती या देशामध्ये राजकारणी लोकांमध्ये वाढलं, त्याचं हे मोठं उदाहरण आहे। राजीनामा देऊन भागत नाही। बाकीच्यांच्या जबाबदाऱ्या आहे का नाही आहे त्या पण स्वीकारल्या पाहिजे ना। त्यांनी फक्त राजीनामा देऊन एकाचा राजीनामा घेऊन मोकळं व्हायचं? मग या सगळ्याच्या संदर्भामध्ये खरं संशोधन करून ज्या प्रवृत्तीला जी वाढ झाली, ज्याला खतपाणी घातलं, त्याचं काय, ती पण मुळात खऱ्या अर्थानं नष्ट ते कोणत्याही जातीची असू दे। संतोष देशमुख ची जात कोणती आहे, मारणाऱ्यांची जात कोणती आहे, हा विषय महत्त्वाचा नाही आहे। ज्या प्रवृत्तीनं मारलं आणि ज्याच्यासाठी मारलं ती फार महत्त्वाचा विषय आहे। ते या महाराष्ट्रात कधी होऊ नये। राजकारणासाठी आपला कार्यकर्ता काही करो, उद्या आई बहिणीला बलात्कार करो, पण तो आपला आहे, आमचा पक्षाचा झेंडा हाती घेते म्हणून त्याला बळ देणारी जी औलाद आहे ना ती कापून काढली पाहिजे। खरं तर काल ज्या पद्धतीनं फोटो संपूर्ण समोर आलेले आहेत, आरोपपत्रात जे फोटो होते ते समोर आलेले आहेत, भयावह संपूर्ण फोटो आहे, महाराष्ट्र हरलेला आहे। जेव्हा संतोष देशमुखांना मारहाण होत होती तेव्हा कुठलंच भय या आरोपींच्या चेहऱ्यावर नव्हतं। एन्जॉय त्यांनी संपूर्ण संतोष देशमुखांचा मृत्यू हत्या एन्जॉय केली। कारण असं आहे का बॉडीगार्ड त्यांचा जो त्याच्या म्हणतो ना त्याच्या मागचा जो सूत्रधार आहे त्यांचं एवढं बळ आहे का आम्ही काही केलं चालते। राज्यात कायदा हा विषय संपलेला आहे। मेरा गडी है तो सब कुछ है, तोच कायदा आहे, तेच सगळं आहे। असा जो युवकांमध्ये काही कार्यकर्त्यांमध्ये जो भ्रम निर्माण केला आहे किंवा तशा काही घटना अगोदर झाल्या ज्या उघडकीस आल्या नाही, त्याला जे बळ दिलं, खतपाणी घातलं, ते पण तेवढेच जबाबदार आहे। हा त्यांचे होते, सूत्रधार कोण होतं, कोणं हे सूत्र हलवले, कोणं त्याला खतपाणी घातलंय, ते कोणी असू दे। अशा पद्धतीनं राज्यकर्ते जर अशा कार्यकर्त्यांना खतपाणी घालत असेल ते काही एक घटना संतोष देशमुखच्या याच्यावरून उघडकीस आली म्हणून ठीक आहे, असं तर भरपूर आहे महाराष्ट्रात चालू। आमचा कार्यकर्ता आहे ना, त्यानं काही पण करावं, सत्ता आमची आहे ना, आम्ही काही पण करन, ही जी प्रवृत्ती आहे यांना कायद्याचं भय राहिलेलं नाही। ज्याची सत्ता त्याचा लठ, त्याची तलवार आणि त्याच्याकडूनच हत्या करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। ती जपणं फार महत्त्वाची आहे। देवेंद्रजी, त्यांना मी मुद्दामून सांगतो, तुम्ही या सगळ्या प्रवृत्तीला ठेचणार का नाही ठेचणार आहे? हे का बीडपुरता मर्यादित विषय नाही आहे, सगळ्याकडेच आहे। आणि ते कसे ठेचणार तुम्ही? त्यासाठी काय तुम्ही अजेंडा देणार आहे, काय कार्यक्रम राबवणार आहे? कारण इकडे हाताले कामही नाही आणि तलवारी द्यायला लागले कार्यकर्त्याच्या हाती तुम्ही। याच्यातून निष्पन्न काय गरज आहे? फक्त झेंडा ना पक्षाचा। सत्ता आणि पक्ष
एवढ्यापुरतं मर्यादित जी काही राहिलेलं आहे ही या देशाला अधोगतीकडे नेणार आहे. एक शेवटला प्रश्न, धनंजय मुंडेंनी राजीनाम्यानंतर एक ट्विट केलं, परंतु त्या ट्विटमध्ये त्यांनी असं उल्लेख केला की माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा देतो. मला वाटते माणसानं किती लहान व्हावं त्याचं उत्तम उदाहरण आहे. या घटनेचं नाव घेऊन उलट मोठेपण दाखवलं असतं थोडं, आणि ही जी प्रवृत्ती आहे, जो काही हत्या झाली, त्याचा आम्ही निषेधच करतो. असे 2 शब्द जरी बोलले असते, पण ते आखरी तेच आहे. कोणाचं प्रेशर धनंजयवर आहे, धनंजय मुंडे घबरावतं का ते शब्द बोलाले, वाल्मिक एवढा मोठा झाला की काय, किंवा काही मी उलट बोललो तर वाल्मिक धनंजय मुंडेचंच काही काढून ठेवन का, या गोष्टी असू शकतात. नक्कीच. तर हे होते बच्चू कडू. ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या झाली, या हत्येचा तर निषेधच केला आहे, आणि संपूर्ण ज्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये झालेल्या या संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहेत. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.